अगं अगं काय करते असे? ठेव खाली. मी सासू आहे राघवेन बर का. ठेव खाली. आता काहीही काम करायचं नाही, फक्त आराम करायचा. वहिनी आत्या खरं बोलतीये बरं. म्हणजे काय आहे, सध्या तुमची आणि माधुरीची अवस्था एकदम सारखी आहे. फक्त बसून खायचं, कामं दुसऱ्यांना सांगायची. चंदू, शमिका तू बस, मी वाढते तुला. अगं नको, मी एखादं फळ वगैरे खाईन, मला खरंच भूक नाहीये. काय रे अभि, दिलास ना त्रास तिला? म्हणजे सकाळी खिचडीचा डबा पोचवला नाहीसच, दिवसभरात फोन सुद्धा नाही केलास. ती रागवेल नाही तर काय होईल? आई, सुनबाईच्या प्रेमापोटी तू मुलाचा स्वभावही विसरलीस. तुला वाटतं मी तिला न जेवू घालता स्वतः एकटा जेवेन म्हणून? शक्य आहे का? तुम्ही बायका पण ना बाबा बरोबर म्हणतात नेहमी. हा, मी नेहमीच बरोबर असतो. पण तुम्ही कशाबद्दल बोलत होतात मी नीट ऐकलं नाही म्हणून. अगदी अगदी बरोबर आहे. तुम्ही नेहमी बरोबर बोलता, फक्त तुमच्या सोयीचं असेल ना तेवढंच ऐकायला येतं तुम्हाला. आणि चला जेवायला. हा, हात सोड माझा. दिवसभर वेड्यासारखी वाट बघितली मी तुझी. चंदूच्या हातून खिचडी पाठवतोस तू. काहीच वाटत नाही का तुला? सकाळपासून फक्त SMS वर होतो आपण. मी आजारी होते तर दिवसभर माझ्याजवळ बसून होतास ना हॉस्पिटलमध्ये. आणि आता मला शमिका किती चिडशील. अगं तेवढं महत्वाचं काम होतं म्हणूनच नाही भेटू शकलो ना. प्लीज चिडू नकोस आता. हे बघ, मेघना पेंट्स इथंच राहतात का? अगं मेघना, आज कुठली पुस्तकं मिळेल तुला लायब्ररीत? काउंटरला कोण होतं का? पाटील होता काय? मी काय विचारतो ऐकलंस का तू? कुठे आहेत त्या? नाही एक मिनिट साहेब, हे बघा ऐका माझं प्लीज. माझी बहीण असं काही करणं शक्य नाही हो. हे बघा, मी तुमचे फिलिंग्स समजू शकतो, पण कधी कधी चोर घरातच निघतो. हे बघा, आम्हाला मिळालेली माहिती आणि आमचं प्लॅन. काय झालं? सुभाष पेंडसे, तुमची मुलगी मेघना पेंडसे ड्रग्ज विक्रीच्या व्यवहारात गुंतलेली आहे. साहेब, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. माझी मुलगी साधी इंटरव्ह्यूला प्रश्नांना उत्तर नाही देऊ शकत नाही. ती ड्रग्ज कशी काय विकणार? साहेब, साधी साधी दिसणारी पोरच बनेल बनतात आणि आपल्या आई वडिलांना विश्वासच बसत नाही की हेच आपली मुलं आहेत म्हणून. अशा केसेस आम्ही खूप हँडल केले. नाही हो साहेब, आम्ही ओळखतो आमच्या मुलीला. माझ्या पोटची पोर होती. आपली पोर कुठे चुकते, किती चुकते हे कळतं आई बापांना. ताई, तुम्ही आमचा टाइम वेस्ट करताय. आम्ही समजू शकतो तुम्हाला धक्का बसला असेल म्हणून, पण हे खरं आहे. मी तुमच्या मुलीवर पाळत ठेवली होती. हे बाई, हसायचं नाही. आम्हाला ओळखतं ना. पैसा मिळाला ना तुला, माल दे. ते भी आत्ताच. नाही बाबा, हे दोघं कसले पोलीस? उलट हे दोघंच ड्रग्ज घेतात. जाधव, घरात जाऊन प्रत्येक रूमची झडती घे. एक मिनिट साहेब, तुम्ही अशी झडती नाही घेऊ शकत घरात. झडतीचं वॉरंट आहे माझ्याकडे. जाधव,
हे इज्जतदार माणसांचं घर आहे मला माहिती आहे, पण अशा पोरांच्या वागण्याने घराची इज्जत काय राहणार? साहेब, मी तुम्हाला लिहून देतो की या घरामध्ये नक्कीच काही ना काही सापडणार. ही वेळ झाली आहे म्हणून आम्हाला तुमच्या घरात घुसून झडती घ्यावी लागते. साहेब, ही 4 कोकींची पाकिटे मिळाली. मेघना, काय आहे साहेब? कुठे मिळालं तुम्हाला? या मागच्या खोलीत. म्हणजे ती मुलगी आणि तू राहत होता त्या खोलीत? मेघना, तुला या सगळ्या प्रकरणातलं काही माहिती नाहीये. तू तू फक्त या मुलीच्या खोलीमध्ये राहत होतीस, बरोबर? मेघना, बोल ना काहीतरी. मी नाही लपवलंय. नम्रताने लपवलं होतं मागच्या खोलीत. मी घरात नाही लपवलं. हे दोघं खोटं बोलतायत. परवा या दोघांनी आमचा पाठलाग केला होता. आमचा म्हणजे नम्रताचा. काय हो, तुम्ही सांगा आता. तुम्ही केला होता ना आमचा पाठलाग? कारण तुम्हाला ड्रग्ज हवे होते. आता बोला, तुम्ही दोघं पोलीस नाहीयेत हे कळल्यावर? एक मिनिट, हा माझा आयडी कार्ड. इन्स्पेक्टर साळवे, नम्रतावर आम्हाला पूर्वीपासूनच संशय होता. ती तिचं काम कोणाच्या मार्फत करते आणि कोणासाठी करते आणि कशासाठी करते, किंवा हिच्या या कामामध्ये कोणी पार्टनर आहे का किंवा एखादा रॅकेट आहे का, आम्हाला शोधायचं होतं. म्हणून आम्ही यांचे क्लायंट्स बनलो. म्हणजे तसं नाटक केलं आणि त्यात यांचा पाठलाग सुरू केला. त्यात तुमची ही मुलगी. नाही साहेब, काय माझी मुलगी फक्त हिच्या बरोबर कॉल सेंटरला जायची. नोकरी होती तिची तिथे, म्हणून जायचीच ना तू. मग सांग ना आता, सांग. तिने काय गुन्हा केलेला नाही. मला मान्य आहे हिची संगत चुकीची आहे, वाईट संगतीत आहे ती, पण याचा अर्थ तिने गुन्हा केला असा होत नाही. हो, या मुलीला ती पॅकेट्स लपवायची होती तिकडे, होय ना ग? अहो साहेब, माझ्या मुलीची संगत चुकीची आहे याचा अर्थ अटक करण्यात का गुन्हा नाही होतो. गोष्टी फार पुढे गेलेल्या आहेत साहेब, आणि तुमची मुलगी न कळत अजान किंवा बिचारी अशा कुठल्याही कॅटेगरीत बसत नाही. पक्की पोचलेली, आतल्या गाठेची आणि साळसूद आहे, किंवा तशी ती झाली असेल हिच्या बरोबर राहून. साहेब, तुम्ही ज्या कॉलेजमध्ये 22 वर्षापासून प्रामाणिकपणे काम केलं, त्याच कॉलेजमध्ये तुमच्या या मुलीने 2200 पॅकेट्स विकलेत ड्रग्सचे. मला त्या कॉल सेंटरच्या कॉन्ट्रॅक्ट मधून बाहेर पडायचं होतं आणि त्यासाठी पैसे हवे होते, म्हणून मी. दादा प्लीज प्लीज माझा विश्वास ठेव दे दादा, प्लीज. बस मेघना, हे बघ, झाला तेवढा गाढवपणा पुरे झाला. आता एकही शब्द उच्चारू नकोस. आता काय करायचं साहेब? या दोघींना ताब्यात घ्यावं लागेल. आणि ड्रग्स तुमच्या घरात सापडल्यामुळे तुम्हाला सुद्धा पोलीस स्टेशनमध्ये यावं लागेल. बाबा, मी पण येतो तुमच्या बरोबर.
आई काळजी करू नकोस. मला अजून कळत नाहीये आईंनी मला परत का पाठवलं असेल. अगं तुझ्या औषधाची वेळ झाली होती की नाही. बिसाइड्स तू अजून रिकवर पण झालेली नाहीये आणि तिथे इतका मोठा प्रॉब्लेम चालू असताना. एक्झॅक्टली. तुम्हाला कळत कसं नाहीये. तिकडे एवढा मोठा प्रॉब्लेम झाला आणि मी इथे. आईंनी पण मला परत जा म्हणून का सांगितलं. माझा पाय निघत नव्हता घरातनं. अभि नसताना मी तिथे थांबायला हवं होतं ना ग. शमी तू झोप आता. आय नो गोष्ट सिरियस आहे पण आत्ता त्रास करून घेऊ नकोस ग तू. हां तुझी तब्येत बरी नाहीये की नाही मला कळत नाहीये का पण प्लीज आत्ता नको. उद्या सकाळी बोलू आपण. ओके चल झोप आता पटकन झोप चल. ओ गॉड अभिच्या घरी सगळं ठीक होऊ देत. आशुदी आशुदी तुझी ट्रीटमेंट कशी चालू आहे का. या सगळ्या गडबडीत आणि माझ्याच ऍक्सिडेंटमुळे मला विचारता पण नाही आलं. ट्रीटमेंट ना. ओके तेच सगळं ग. डॉक्टर धवल, रूपाली, जुनं घर, नीना आंटी तेच सगळं आठवत आहे. पण ना यात काहीतरी ऍड झालंय. मला असं दिसतं की मी लहान मुलगी झाली आहे आणि कोणीतरी मला मारण्याचा प्रयत्न करत आहे. आशुदीप आपण लहान असताना पण तुला अशीच स्वप्न पडायची. हो रादर भास व्हायचे जेव्हा आपण आपल्या जुन्या घरी राहायचो. पण जेव्हा आपण न्यू जर्सीला शिफ्ट झालो त्यानंतर हे भास होणं बंद झालं नाही. पण आता का. बरं जाऊ दे तू आता फार विचार करू नकोस. भास डोंट नो पण ही स्वप्न एवढी रिअल वाटतात ना. हॅज इफ लहानपणी मला कोणीतरी खरंच मारण्याचा प्रयत्न केला होता. अगं बास ना किती रडणार आहेस. प्लीज शांत हो. बाबा कुठे. काय झालं. सगळं व्यवस्थित आहे ना. अरे पण मेघना कुठे आहे. आम्ही तिथे गेलो. मेघनानं तिच्या गुन्ह्याची कबुली दिली. आता रडण्यात वेळ वाया घालू नका. नम्रताने स्वतःच्या गुन्ह्याची कबुली दिलेली आहे. ती कोणासाठी आणि कोणाच्या मार्फत काम करत होती ते रॅकेट आम्ही पकडले. आता तू तुझ्या बाजूने जे काही आहे ते खरं खरं आम्हाला सांगून दे. मी खरंच सांगते हो. तू वडिलांच्या कॉलेजला सकाळी गेली होतीस. पण मी खरंच सांगते मी काहीच केलेलं नाहीये. मी ते ड्रग्स विकलेच नाहीत. मी तसेच तिथून पळून आले.
मला एका पॉइंटला स्वतःचीच खूप लाज वाटायला लागली. घरातले सगळेजण आठवले. आई, बाबा, दादा, चिचू, दीदी. बाबा जिथे शिकवतात तिथे ते सगळ्या विद्यार्थ्यांना चांगल्या मार्गावर नेतात आणि मी त्यांना चुकीच्या रस्त्यावर नेते हे मला कळलं आणि मी खरंच काही नाही केलं. यातून नम्रताची सुटका नाही, कारण ती या कामामध्ये दीर्घकाळापासून काम करते. मेघना, तू या अपराधामध्ये अप्रत्यक्षरित्या सहभागी झाली होतीस, कारण एका अपराध्याला पाठीशी घातलं होतंस तू. त्यामुळे तुला कोर्टात हजर राहावं लागेल. जेल होणार नाही, पण वकील बघून ठेवा. पेंडसे साहेब, तुम्ही जाऊ शकता. काही फॉर्मॅलिटीज आहेत, ते फक्त पूर्ण करावं लागते. आणि मेघना कुठे? आई येईल ती का? आई, रडू नकोस. कोणी मेलेलं नाहीये इकडे. आणि जर आता आपले धंदे बंद करा, तर एक दिवस आम्हा सगळ्यांना एका मागोमाग एक त्या नीनाच्या मार्गाने जायला लागेल. स्वातंत्र्य, फ्रीडम, स्पेस, बोलायला हवं सगळं. आधी स्वातंत्र्य आणि स्वैराचारातला फरक समजून घ्या आणि मग स्पेसच्या गप्पा करा. जे योग्य आहे ते वागायला कसली अडकाणी नसणं म्हणजे स्वातंत्र्य. जे आपल्याला वाटतं तेच योग्य समजून वागणं म्हणजे स्वातंत्र्य नव्हे. जनरेशन गॅपच्या गप्पा करताना तुम्ही तुमचे आई वडील सांगतात ते सगळं जुनं बाद झालेलं, आणि तेच तुमच्या 30 इंचाच्या लॅपटॉपवरती इंटरनेटवरती वाचलं म्हणजे काय तुम्हाला ग्लोबल नॉलेज मिळालं असं समजता तुम्ही? आमच्या आई वडिलांनी आम्हाला जे सांगितलं ते आम्ही निमूटपणे ऐकलं, म्हणून आम्ही कळपातली मुकी मेंढर. आणि 10 मुली चुकल्या तर त्याच्या पाठोपाठ 11वी चुकलेली मुलगी म्हणून तू उभी राहिलीस तर तुम्ही का नवीन युग सुरू करता असं वाटतं तुम्हाला? स्वतःचा तोल सांभाळता येत नाही आणि आई वडिलांचं बोट धरून चालवत नाही, असलं वय हे तुमचं तरुणपण. आणि त्यात हिच्यासारखी एखादी मुलगी फक्त बाहेरच्याच गोष्टीला भुलते, त्या आतमध्ये किती भयंकर गोष्टी दडलेल्या असतात हे तिला कधी कळत नाही. कारण त्यासाठी बघायला लागतं तर मेंदूला झापडा लावलेली असतात, आणि एकदा मेंदूला झापडा लावली म्हटल्यानंतर डोळ्यांनी काय बघणार तुम्ही? एखादी मुलगी असते तर म्हणाली अशी का, आई बाबा या मुलीमध्ये काहीतरी घोळ आहे, ही मला नीट वाटत नाही, हिला आपण घरामध्ये नको राहायला देऊया. पण तू तिचे सगळे गुन्हे पोटात घातलेस कशासाठी? कशाला भुललीस ग तू? काय पाहिलंस तिच्यामध्ये? ही तुझी आई, तिच्या सगळ्या गोष्टी उत्कृष्ट आहेत, शेकडो गुण आहेत तिच्यात, फक्त एक दोष आहे. तिला असं वाटतं आपण या घरामध्ये एक आई आहोत, तेव्हा घरातल्या प्रत्येकाची चूक आपण पोटात घातली पाहिजे. हे बघ, तू असं करू नकोस लीला. दुसऱ्याच्या चुका उदाहरणार्थ तू कोण आहेस? आणि ते चूक असेल ते ठीक आहे का, पण दुसऱ्यांची पापं पोटात घ्यायची गरज काय? त्याला फार मोठी हिंमत लागते. आणि हिच्या बाबतीत म्हणशील तर जी चूक सुधारता येत नाही तो गुन्हा, आणि तो तिने केलेला आहे, आणि एका चुकीपासून गुन्ह्यापर्यंतचा तिचा हा प्रवास केवळ तुझ्यामुळे झालेला आहे.